आपल्या आयुष्यात तुम्ही लोकांसाठी खूप काही करता, चांगल्या गोष्टी करता, त्यांना मदत करता, त्यांच्यासाठी उभे राहता, नेहमी त्यांच्या मदतीला धावून जाता. पण एक दिवस असा येतो की ज्यावेळेला तुम्हाला ना एक निर्णय घ्यायचा असतो. त्यात तुम्हाला ना एका सत्याच्या बाजूची निवड करायची असते आणि एका बाजूला ते असतात ज्यांनी तुम्हाला मोठं केलं आहे त्यांची निवड करण्याची वेळ येते. पण तुम्ही सत्याचा मार्ग धरता आणि मग सगळी दुनिया तुमच्या विरोधात जाते. फक्त एक वेळ तुम्ही असं करता. हे मी कोणाबद्दल बोलतोय माहिती आहे? मुन्नादादा देसाई. मुन्ना देसाई ही व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यात आज तरुणांच्या मनात ज्या प्रकारची लोकप्रियता त्या व्यक्तीबद्दल आहे, ती कशी आली? अशीच आली आहे का? कोणी उठलं आणि त्याला पाठिंबा द्यायला लागलं का? त्याच्यासाठी प्रेम व्यक्त करायला लागलं का? त्याचा आदर करायला लागलं का? मागच्या 10-15 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर एका राजकीय पक्षात त्यांनी जी काही मजल मारली, जे काही यश संपादन केलं, जे काही ते डिझर्व्ह करत होते, ते सगळं त्यांना मिळालं. बट ऑब्वियस त्यांनी जे केलं त्याचा मोबदला त्यांना मिळत होता. आणि खरंच एका चांगल्या व्यक्तीच्या सहकार्याने मुन्नादादा खूप मोठा झाला. एक वेळ अशी आली की तिथे फक्त त्याला त्याच्या मित्राची मदत करायची होती. त्याच्या पाठीमागे उभं राहायचं होतं आणि त्या मैत्रीखातर त्यांनी काय केलं, तर तिचे जे काही परिणाम होणार होते ते सगळे भोगायला तो तयार झाला आणि सगळा विरोध पत्करून तो त्याच्या मित्राच्या पाठी ठाम उभा राहिला. ज्या पक्षाचा तो जिल्हाप्रमुख होता, रत्नागिरी जिल्ह्याचा युवा, त्याचा त्याने राजीनामासुद्धा दिला. आणि आता काय होतं आहे, त्याच्या पाठीमागे नसत्या गोष्टींचा ससेमिरा लागलेला आहे. ज्या सगळ्यातनं तो बाहेर पडला होता, सगळं निभावून, सगळ्या गोष्टी निभावून तो बाहेर पडला होता. आज त्याच गोष्टी पुन्हा उकरल्या जातात. अरे त्याच्यासारखं एक नेतृत्व तरुणांच्या मनात जर का इतकं लोकप्रिय असेल, तर ती त्याची स्ट्रेंथ आहे. त्याच्यासारखी असेट आपण टिकवली पाहिजे. त्याच्यासारखा माणूस आपण टिकवला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जर का मुन्नादादाला ओळखत असाल, तुम्ही त्याचे मित्र असाल, नसाल, छोटीशी ओळख असेल, मोठी ओळख असेल, कधी त्यांनी तुमची मदत केली असेल, नसेल केली, तरी ह्या प्रसंगात आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. मुन्नादादा, आम्ही खरंच तुझ्या पाठीमागे उभे आहोत. मला नाही माहिती तुला माझी गरज लागेल, नाही लागेल, किंवा हे जे काही मी बोलतो आहे त्याचीसुद्धा तुला गरज नसेल कदाचित. तू तितका सक्षम आहेस. पण हा एक प्रामाणिक माझं मत मी मांडलं आहे. कारण तुझी माझी काही इतकी फार ओळख नाही आहे, पण तरीही तू जो आदर देतोस, दरवेळेला जसा भेटतोस, त्या सगळ्या विषयावरून तरी मला असं वाटलं की ह्या प्रकरणात मी तुझ्यासाठी बोललं पाहिजे. सो मुन्नादा, नक्कीच आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि आमचा तुला पूर्णतः सपोर्ट आहे.